डॉक्टर संपदा मुंडे, डॉक्टर गौरी गर्जे आणि डॉक्टर राधिका कोठडिया या तिघींमध्ये एक साम्य होतं. ते असं की या तिघी सुद्धा महिला डॉक्टर होत्या आणि या तिघींनी सुद्धा आपल्या क्षेत्रात वेगवेगळ्या कामगिरी केली होती. पण वेगवेगळ्या कारणांनी या तिघींनी सुद्धा आपलं आयुष्य संपवलं, म्हणजेच आत्महत्यासारखा अतिशय टोकाचा निर्णय घेतला. याचं कारण डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर राजकीय दबाव वाढला. डॉक्टर गौरी गर्जे यांना कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं होतं, तर डॉक्टर राधिका कोठडिया यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक अंदाजानुसार त्यांच्या नात्यातील वाद हे एक कारण असू शकतं असं म्हटलं गेलं. या सगळ्या घटना पाहता मुली वाचवा मुली शिकवा एवढंच नव्हे तर आता मुली जपा हा नवा नारा देण्याची वेळ आली आहे असं म्हणता येईल. शिवाय या घटनांमुळे महिलांच्या मानसिक आरोग्याकडे गंभीर्याने पाहण्याची सुद्धा गरज आता आणखी वाढली आहे असं सुद्धा दिसून येत आहे. चला तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल सविस्तररित्या आपण बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तुम्हाला आठवत असेल, मागच्या महिन्यात फलटण तालुक्यात घडलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्या डॉक्टरचं नाव संपदा मुंडे असं होतं. याशिवाय यानंतर प्रशासन, राजकीय यंत्रणा आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर काही व्यक्तींची नावं लिहिली होती आणि त्या व्यक्तीने आपल्यावर अत्याचार केला असंही नमूद केलं होतं. या प्रकरणातील नाव म्हणजे PSI गोपाळ बदने यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला, तर प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केल्याचा उल्लेख संपदा मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचं समोर आलं होतं. इतकंच नव्हे तर या दबावातून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नावही या प्रकरणामध्ये समोर आलं होतं. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. आता या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रकरणात संपदाच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी केली असून यातील आरोपी कोणीही असो त्याला सोडू नका अशी सुद्धा मागणी आता नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. दुसरी घटना म्हणजे गौरी गर्जे यांची आत्महत्या. मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जेंच्या त्या पत्नी गौरी पालवे गर्जे या होत्या. विशेष म्हणजे 10 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. त्या मुंबईतील KM रुग्णालयामध्ये दंतचिकित्सा विभागामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. लग्नानंतर गौरीला अनंतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजलं. एवढं होऊनही अनंत गर्जे याचं विवाहबाह्य आणि अनैतिक संबंध हे सुरूच होते. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद व्हायचे. याच वादातून गौरीनं आत्महत्या केली असा आरोप आहे. तसेच गौरीला एक फोटो देखील मिळाला होता, त्यामुळे ती पूर्ती कोसळून गेली होती. 4 वर्षांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर 2021 मध्ये लातूरच्या ममता हॉस्पिटलमध्ये गर्भवती संमती पत्र आणि जाहीरनामा असल्याचं त्यात दिसलं. किरण असं त्या महिलेचं नाव होतं आणि पतीचं नाव अनंत गर्जे असं होतं. त्या कागदपत्रावरून अनंतचे किरण या महिलेशी संबंध असल्याचा संशय वडिलांना आला. त्यानंतर गौरीला फोन करून त्यांनी या फोटोबद्दल विचारलं, तेव्हा घराचं शिफ्टिंग करताना मला हे कागद सापडले असं गौरीने वडिलांना सांगितलं. पण यामुळे गौरी माहेरी निघून आली. त्यानंतर अनंतने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. यामुळे गौरी तिथेच राहिली असा दावा गौरीच्या वडिलांनी केलाय. मात्र या सगळ्या जाचाला कंटाळून गौरीने आत्महत्या केली आणि त्यानंतर वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली आहे. त्याचबरोबर अनंत गर्जेसह ननंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी गौरीच्या माहेरच्यांनी केली आहे. आता तिसरी घटना म्हणजे गुजरातमधील सुरतमध्ये एका कॅफेच्या 9व्या मजल्यावरून 28 वर्षीय महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं. राधिका कोठडिया असं त्या डॉक्टरचं नाव असून 2 महिन्यांनी तिचं लग्न होणार होतं. पण त्याआधीच तिनं हे असं टोकाचं पाऊल उचललं, कारण राधिकाचा तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी वाद झाला होता. याच कारणामुळे मानसिक तणावातून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये तुझ्या पालकांना लहान सहान गोष्टी सांगू नको आणि हा ताण तिने उचललेल्या टोकाच्या पावलाचं कारण होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे. आणि यासाठी पोलिसांनी राधिकाचा मोबाईल चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मिळवलेले आहेत. पोलीस राधिकाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी सध्या करतायत. डॉक्टर राधिका तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत चाय पार्टनर कॅफेला अनेकदा भेटायची आणि त्याच कॅफेवरून तिनं उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. डॉक्टर संपदा, डॉक्टर गौरी आणि डॉक्टर राधिका यांच्या आत्महत्यांनी समाजातील खरी परिस्थिती उघड केली आहे. ही केवळ काही लोकांची आत्महत्या नाहीये, तर शिक्षित सक्षम महिला देखील किती तणावात आणि मानसिक त्रास किंवा विश्वासघात सहन करतात हे दाखवतो. तिघीही डॉक्टर होत्या, आपापल्या कामात व्यस्त होत्या, पण परिस्थिती वेगळी होती. संपदाला राजकीय दबाव आणि व्यवस्थेमुळे त्रास झाला. गौरी पतीचा गैरव्यवहार उघड झाल्यावर मानसिकदृष्ट्या तुटली.
जर त्यावेळी तिने ठामपणा दाखवला असता तर कदाचित ती जिवंत असती. राधिका परिस्थितीने तिला खूप त्रास दिला, पण तिला स्वतःला मदत मिळवता आली नाही आणि या सगळ्यावरून करिअर करताना फक्त हुशारी नाही तर मानसिक स्थिती सुद्धा स्थिर असणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा दिसून येतं. शिवाय आत्मविश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना त्यांना बरं व्हावं किंवा त्यावेळी आत्मविश्वास देतात, पण या तिघींच्या आयुष्यात तोच आत्मविश्वास गायब होता. त्याचबरोबर समाजातल्या आदर्श पत्नी, आदर्श सून, आदर्श आई होण्याच्या या सगळ्या दबावामुळे महिलांवर अतिरिक्त ताण येतो आणि ही सगळी कारणं या घटनांचा एक मोठा भाग आहेत असं सुद्धा म्हणता येईल. भारतामध्ये महिलांची आत्महत्या ही जगभरापेक्षा जास्त आहे. संख्या बघता पुरुषांपेक्षा थोडी कमी असली तरी देखील एकूण महिलांमध्ये भारत आघाडीवर आहे. जगातील 3 पैकी एका महिलेची आत्महत्या ही भारतात होते आणि 15 ते 39 वयोगटातील महिलांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. आता काळ बदलला आहे. एकत्र कुटुंब कमी झाले त्यामुळे तरुण गृहिणींना एकटेपणा आणि मानसिक ताण जास्त येतो. राधिका याचीच बळी ठरली. कामाच्या ठिकाणीही बऱ्याच वेळा महिलांना हिणवलं जातं, छळ होतो, संपदा शिकार झाली. तर गौरी गर्जे होत्या उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी, दंतचिकित्सक, तरीही वैवाहिक ताण, छळ सहन करावा लागला. म्हणजेच जरी स्त्री शिक्षित आणि नोकरीत यशस्वी असेल तरीही तिला कौटुंबिक किंवा मानसिक छळापासून पूर्ण सुरक्षा नसते. मात्र एक गोष्ट नक्की की समाजाची मानसिकता बदलली नाही, लोकांचे विचार करण्याची पद्धत बदलली नाही, तर संपदा, गौरी आणि राधिका यांसारख्या अनेक निरागस आयुष्य याला बळी पडत राहतील. तुमचं मत काय? या सगळ्यात गुन्हेगार कोण, चुकीचं कोण? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.